मित्रांनो नमस्कार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्या सध्या दुरावा पाहायला मिळत आहे। अजित पवारांनी वेगळी भूमिका घेत महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे। लोकसभा निवडणुकीत बारामतीतून अजित पवार यांची पत्नी सुनीता पवार यांचा पराभव करत सुप्रिया सुळे निवडून आल्या, तर विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे युगेंद्र पवारांच्या विरोधात निवडून आले। या दोन्ही निवडणुकीत शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना पाहायला मिळाला। मात्र आता निवडणुकीचा काळ संपल्यानंतर पवार कुटुंबियांनी एकत्र यावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। या दरम्यान नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी पवार कुटुंबामध्ये जो काही वाद आहे तो वाद संपू दे, पुन्हा सर्व पवार एकत्र येऊ देत, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी पंढरपूर येथे विठ्ठलराया शरणी केली। यामुळे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येणार का यासंबंधी चर्चा सुरू झाल्या आहेत। या दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले की शरद पवार आणि अजित पवार यांच्याबद्दलचा निर्णय त्या दोघांनीच घ्यायचा आहे। भारतीय जनता पार्टीकडून ना असण्याचं काही कारण नाही। त्या पक्षाने त्यांच्या नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे, त्यामुळे त्यांच्या निर्णयात मी काही बोलणं योग्य नाही। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला आज सकाळी पंढरपूर येथील मंदिरात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले। त्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांशी संवाद साधला असता विठ्ठलाकडे काय मागणं मागितलं असं विचारले असता आशाताई पवार यांनी सर्व पवार कुटुंब एकत्र येऊ दे आणि वाद संपू दे अशी प्रार्थना विठ्ठलाकडे केली। तसेच राज्यातील जनता सुख समाधाने राहू देत अशी दोन्ही हात जोडून प्रार्थना केल्याची प्रतिक्रिया आशाताई यांनी पत्रकारांसमोर दिली। तर ही होती मित्रांनो शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का याबद्दलची माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।